मी रिसेंटली एक महाभारतातली स्टोरी वाचली आणि तिच्यातून आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखं आहे. तर काय होतं, कृष्ण आणि बलराम जंगलातून जात असतात, प्रवास करत असतात ते, आणि चालतं चालतं ते खूप थकतात आणि रात्र पण झालेली असते. तर ते डिसाईड करतात की आजची रात्र आपण जंगलातच थांबवतो, उद्या सकाळी चालायला सुरुवात करू. तर काय होतं, त्यांचं असं ठरतंय की 6 घंटे कृष्ण झोपणार, तोपर्यंत बलराम राखण करणार, आणि पुन्हा 6 घंटे बलराम झोपणार आणि त्यानंतर कृष्ण राखण करणार. त्यावेळेस बलराम राखण करत असतो त्यावेळेस एक राक्षस येतं इन द फॉर्म ऑफ फ्लेम, म्हणजे एका आगीच्या गोळ्याच्या फॉर्ममध्ये. आणि मग त्याला पाहून बलराम विचारतोय की तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे. आणि हे विचारत असताना बलराम काय मागं सरकत असतो. याचा अर्थ तो त्या आगीच्या गोळ्याला घाबरलाय. आणि जसं जसं तो मागं सरकत असतो आणि त्याला विचारत असतं, त्यावेळेस त्या गोळ्याची साईज कधी वाढत जाते, म्हणजे आगीच्या गोळ्याची साईज वाढत जाते. आणि मग थोड्या बलराम त्याला घाबरतो त्या गोळ्याला आणि त्याला बेशुद्ध पडतो. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा बलरामला जाग येते, तो बघतोय की तो आगीचा गोळा एका लहानशा ज्योतीच्या फॉर्ममध्ये किंवा फ्लेमच्या फॉर्ममध्ये कृष्णाच्या हातात आहे. तर बलराम विचारतो, तू असं काय केलंस? तर ते म्हणला, मी पण तुझ्यासारखंच केलं, पण मी त्याला विचारताना त्या आगीच्या गोळ्याकडे जात होतो. म्हणजे तुला काय पाहिजे म्हणत असताना मी त्या आगीच्या गोळ्याकडे जात होतो. तो आगीचा गोळा म्हणजे आपल्या आयुष्यातल्या समस्या आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. आपण त्या समस्यापासून जेवढं लांब पळतो तेवढ्या त्या वाढत जातील, म्हणजे त्याची इंटेन्सिटी वाढेल. पण तेच आपण जर त्यांना फेस केलं, सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला, एक क्रिटिकल थिंकिंग किंवा ॲनालाइज करून जर सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला, तर इझिली सॉल्व्ह होऊ शकतात.